राज्यातील पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचे असणार आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार असून प्रशासनानं नागरिक आणि विशेषतः घाटमाथ्यावरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. आज सकाळपासूनच अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय. तसंच काही ठिकाणी रिमझिम सरी देखील कोसळल्या आहेत. अशात हवामान प्रणालीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे हवामान विभागानं 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट, 3 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर 28 जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलाय. त्यानुसार चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या 3 भागामध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. प्रशासनानं या भागातील नागरिकांना अलर्ट राहण्याचं आवाहन केलेलं आहे. या ठिकाणी प्रशासन देखील अतिवृष्टीच्या दृष्टीनं सतर्क आहे. यासोबतच भंडारा, नागपूर आणि वर्धा या 3 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर मुंबई, पुणे, कोल्हापूरसह 28 जिल्ह्यांना येलो अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे. कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरती पावसाचा जोर अधिक राहील. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांसह पुणे, सातारा व कोल्हापूरच्या घाट परिसरासाठी सलग 4 दिवस येलो अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण परिसरातील पुढील 48 तास ढगाळ वातावरण राहून मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील. मुंबई किनारपट्टी भागात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून भरतीच्या वेळी नागरिकांना समुद्रात न उतरण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक तसेच मराठवाड्यातील बीड, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्येही ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. हवामान विभागाच्या या गंभीर इशाऱ्यानंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि स्थानिक जिल्हा प्रशासनानं सर्व आपत्कालीन यंत्रणांना 24 तास सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. विशेषतः अतिवृष्टीचा इशारा असलेल्या क्षेत्रांमधील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच NDRF आणि स्थानिक रेस्क्यू टीम्स हाय अलर्टवरती ठेवण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.